माझ्या मुलाला हे हेल्दी लाडू इतके आवडतात, की मी बनवायला सुरुवात केली, की हा स्वयंपाकघरात चकरा मारायला सुरुवात करतो. "आई झाले का लाडू?" हा एकच प्रश्न त्याचा असतो. सर्वात आधी कढई गरम करून त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घातलं. त्यामध्ये बदाम छान सोनेरी भाजून घेतले. आता त्याच कढईमध्ये भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया हे छान परतून घेतल्या. त्यानंतर तीळ आणि अळीव देखील तुपात हलकेसे भाजून घेतले. आता मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आणि आणि सगळे ड्रायफ्रूट थंड करत परातीत काढून ठेवले. यानंतर भाजलेल्या चण्याची साल काढून त्याची बारीक पावडर करून घेतली. आता कढईमध्ये ही पावडर टाकून 2-3 चमचे तूप घालून मंद आचेवर छान भाजून घेतलं. चण्यांना भाजायची गरज नाही तशी, पण हलकंसं भाजलं की छान सुवास येतो. मिश्रण कोरडं वाटलं म्हणून अजून 2 चमचे तूप घातलं आणि 1 चमचा खसखस घालून परतलं. आता इथे मी क्रॅनबेरीज देखील घातले आहेत. माझा मुलगा क्रॅनबेरी तशा खात नाही, म्हणून मी अशा लाडूंमध्ये घातल्या. आता भाजलेले सगळे ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. त्यामध्ये खजूर घालून पुन्हा एकदा ग्राइंड केलं. त्यामुळे छान बाइंडिंग त्याला आलं. हे मिश्रण भाजलेल्या चण्याच्या पिठामध्ये घातलं. त्यात थोडंसं किसलेलं जायफळ, अर्धा चमचा वेलची पावडर घालून सगळं एकजीव करून घेतलं. आता मस्त गोल गोल लाडू वळून घेतले. लाडू तयार होईपर्यंत माझ्या मुलाचा धीर सुटला होता. सारखा येऊन विचारत होता, "आई एक लाडू दे ना, एक लाडू दे ना." आणि बघा आपले हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट लाडू तयार आहेत. हे लाडू आयर्न, प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि भरपूर न्यूट्रिशनने भरले आहेत. रोज एक लाडू खाल्ला तर एनर्जी टिकून राहायला मदत होते आणि शरीराला चांगलं पोषण मिळते. तुम्ही तुमच्या मुलांसाठी असे हेल्दी स्नॅक बनवता का? कमेंटमध्ये नक्की सांगा.